माझा. उघडा डोळे बघा नीट. संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास. नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये स्वागत. सुरुवात करूया या क्षणाच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला 4 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. तर विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला. जोगेश्वरी अंधेरीमध्ये पाणी साचलं. मुंब्रा शीळ मार्गही पाणी साचल्यानं बंद. विरा देसाई रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी, तर ठाण्यामध्ये वंदना डेपो आणि मुख्य बाजारपेठेत शिरलं पाणी. रायगडमध्येही पावसाचा जोर कायम. कुंडलिका, आंबा आणि सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली. सुतारवाडी आणि पाभरे धरणं भरली. नागपूर वेधशाळेकडून विदर्भातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्रातलं फोडाफोडीचं राजकारण गलिच्छ. सत्ता गेली की भाजपलाही फटका बसणार. राज ठाकरेंचा हल्लाबोल. विरोधकांना संपवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं भविष्यात नुकसान. राज ठाकरेंची टीका. केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोहगडावर आरोपी चेतन चौधरी सोबत क्राईम रिक्रिएशन पूर्ण. संपूर्ण प्रक्रियेसाठी लागली 2 तास 40 मिनिटं. केंद्र सरकारची EPFO 2.0 ही नवी डिजिटल सिस्टीम सुरू. नव्या सिस्टीममध्ये कर्मचारी 75% रक्कम कारण न देता काढू शकणार. लवकरच UPAद्वारेही PF काढण्याची सुविधा. मनरेगा योजनेचं नाव बदलून विकसित भारत जेरामजी योजना सुरू. नव्या योजनेमध्ये 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी. 95,692 कोटींची तरतूद. आणि पहिली बातमी पुण्यातील लोहगडावरील केतन हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून